विद्यार्थी मित्रो, आपण पाहत आहात जीनियस मॅथ चॅनल। या चॅनलवर नियमित गणिताची कोडी आपणास पाहायला मिळत आहेत। जर आपण हे चॅनल आज पहिल्यांदा पाहत असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा, कारण सबस्क्राइब केल्यामुळे तुम्हाला येणारा प्रत्येक नवीन व्हिडिओ लवकरात लवकर मिळेल। गणिताची गोडी वाढवण्यासाठी गणित कोडी हा उपक्रम आपण सुरू केला असून आज आपण यापूर्वीच्या कोड्याचं उत्तर आणि नवीन एक कोड पाहूयात लगेच। कोड क्रमांक 16 या पद्धतीचा आहे पहा। वर्तुळावर दिलेले 6 बिंदू जोडून एकूण किती त्रिकोण काढता येतील। म्हणजे या ठिकाणी एक वर्तुळ दिलेला आहे आणि वर्तुळावर 6 बिंदू असून हे 6 बिंदू जोडून आपण किती त्रिकोण काढू शकतो असं हे कोड आहे। तर आता हे कोड सोडवत असताना आपणास एक सोपी ट्रिक वापरायची आहे, ती म्हणजे बिंदू 6 आहेत म्हणून 6 गुणिले 5 गुणिले 4 असे उतरत्या क्रमाने 3 संख्या लिहायचे आणि भागाकारामध्ये 1 गुणिले 2 गुणिले 3 असं चढत्या क्रमाने लिहायचंय। तर आता छेदामध्ये जे 1 गुणिले 2 गुणिले 3 आहे, तर बिंदू कितीही असू द्या, जर बिंदू 10 असते तर 10 गुणिले 9 गुणिले 8 असा पण लिहिला असतो आणि छेदामध्ये 1 गुणिले 2 गुणिले 3 या पद्धतीने लिहायचंय। आता ह्या जर गणिती क्रिया पूर्ण केल्या, बे 1 बे, बे त्रिक 6, 3 1 3 आणि 3 1 3, तर शिल्लक राहिले या ठिकाणी 5 गुणिले 4 म्हणजे 4 पंचे 20 त्रिकोण आपण या ठिकाणी काढू शकतात। ज्या त्रिकोणाचे शिरोबिंदू या 6 पैकीच असणार आहेत, म्हणजे हे 6 बिंदू जोडून होणारे फक्त त्रिकोण आपण या ठिकाणी दाखवू शकतात। म्हणजे या कोड्याचं उत्तर आहे 20 त्रिकोण आपण काढू शकतात। यानंतर आजचं कोड पाहूया, कोड नंबर 16। कोड क्रमांक 17 आहे। या ठिकाणी 2 झाडं आहेत, एक झाड आहे ए नावाचं, दुसरं आहे बी नावाचं। तर ए झाडावर पण काही पक्षी बसलेले आहेत आणि बी झाडावर पण काही पक्षी आहेत। तर या ठिकाणी पहा, जर ए झाडावरून एक पक्षी उडून बी झाडावर गेला, ए झाडावरचा एक पक्षी उडून जर बी झाडावर गेला तर दोन्ही झाडावर समान पक्षी होतात। ए झाडावरचा पक्षी उडून बी झाडावर जाऊन बसला तर दोन्ही झाडावरचे पक्षी समान होतात, परंतु ए चा पक्षी न जाता जर बी झाडावरचा पक्षी ए झाडावर आला असता, एकच पक्षी बी वरचा जर ए कडे आला असता तर ए वरील पक्ष्यांची संख्या, ए ची पक्षी संख्या बी च्या दुप्पट झाली असती। तर पुन्हा एकदा ऐका, जर ए वरचा पक्षी बी झाडावर गेला असता तर पक्ष्यांची संख्या समान झाली असती, पण जर बी चा एक पक्षी ए झाडावर आला असता तर ए ची संख्या दुप्पट झाली असती। तर प्रश्न असा आहे, ए झाडावर किती पक्षी बसले होते आणि बी झाडावर किती पक्षी बसले होते। अतिशय सोपा प्रश्न आहे आणि विचार करायला लावणारा। नक्कीच घरातील प्रत्येकांना हा प्रश्न सोडवता येऊ शकतो। सर्वांनी प्रयत्न करा। भेटूया पुढील कोड्यासह लवकरच।